पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात समाजातील 10 जोडपी विवाहबद्ध झाली। पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात समाजातील 10 जोडपी विवाहबद्ध झाली। पद्मशाली समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील 10 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरज मुहूर्तावर अक्कलकोट रोड परिसरातील पद्मशाली शॉपिंग सेंटर लगत असलेल्या बोमड्याल मंगल कार्यालयात शेकडो समाज बांधवांच्या साक्षीने पार पडला। पद्मशाली पुरोहित संघाच्या ब्रह्मवृंदांनी विवाहविधीचं पौरोहित्य केलं। वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाळ एल्दी, विश्वस्त रामचंद्र जन्नू, मुरलीधर आरकाल, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, श्रीधर चिट्ट्याल, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, पूर्वा डिस्ट्रीब्युटर्सचे श्रीधर वडनाल, संदीप कन्ना, नगरसेवक प्रथमेश कोठे, मेघनाथ एमुल, विजय चिप्पा, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, सतीश सिरसिल्ला, शेखर इगे, स्वाती बडगू, दीपिका यलदंडी, विठ्ठल कोटा, व्यंकटेश आकेन, अंबादास गोरंटला, विष्णू कारंपुरी, अरविंद बोमड्याल, इंदिरा कुडक्याल, माधवी अंधे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय नीली, अंबादास कुडक्याल, हरिप्रसाद चरकुपल्ली, महेश एमुल, प्रवीण जिल्हा, ॲडव्होकेट श्याम आडम, गोविंद राजुल, पवन गुंडेटी, प्रदीप चन्ना, विश्वास गज्जम, सागर इप्पलपल्ली, श्रीकांत कमटम, हरिकृष्ण बिरकूर, शेखर संगा, गोविंद कोंकट्टी, गणेश कॅमा, राहुल दोंतुल, शुभम एक्कलदेवी, माजी अध्यक्ष राकेश पुंजाल, साईराम बिर्रू, रवींद्र गड्डम, सूर्यकांत जिंदम, राम गड्डम आदींनी परिश्रम घेतले।